स्वाती कदम फ्लाइंग राणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. आज मी चालली आहे दिल्लीला आणि ते पण राजधानी ट्रेनने. तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा, कारण आज या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की राजधानी ट्रेनमध्ये काय काय वेगळ्या प्रकारचं खायला येतं, म्हणजे स्नॅक्स, डिनर, ब्रेकफास्ट. सो ही जर्नी तुम्ही माझ्याबरोबर एन्जॉय करा. तुम्ही ब्लॉग हा पूर्ण एंडपर्यंत बघा. सो आता माझी जर्नी सुरू झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता मी 3 टायर एसीचं तिकीट काढलेलं आहे. बेसिकली अनफॉर्च्युनेटली मला फर्स्ट टायर एसीचं तिकीट मिळालं नाही, सो मी 3 टायर एसीमध्ये आली आहे. नो वरीज, पण 3 टायर एसी पण खूप क्लीन आहे राजधानीचा, आणि ही ट्रेन मी कल्याणवरून कॅच केलेली आहे. सो बी विथ मी. आणि मेन म्हणजे राजधानीमध्ये 3 टायर, 2 टायर आणि 1 टायर असंच असतं. स्लीपर हे राजधानीला नाही आहे, आणि फूड हे इन्क्लूड असतं आपल्या बिलमध्ये. आणि आता वाजलेले आहेत 5. ट्रेन थोडीशी लेट झालेली आहे आणि आता स्नॅक्स आलेले आहेत, तर मी तुम्हाला दाखवते की स्नॅक्समध्ये काय काय आहे. सो मोस्टली तरी मी व्हेजच ऑर्डर केली होती, त्याच्यामुळे व्हेजच स्नॅक्स आलेले आहे. सो आपण इथे बघू शकता, हे आहे स्नॅक्समध्ये व्हेज सँडविच, एक कचोरी, स्वीटमध्ये त्यांनी सोनपापडी दिलेली आहे आणि एक डाएट मिक्सचर आहे. आणि आपल्या आवडीनुसार आपण चहा आणि कॉफी घेऊ शकतो. सो खरं म्हटलं तर ट्रेन खूप क्लीन आहे, आणि अजून मला वाटतं अजून पॅसेंजर यायचे आहेत. पण जर्नी सुरू झाली आहे, तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला असं कळेल की नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही राजधानी एक्सप्रेसने दिल्लीला ट्रॅव्हल कराल, तेव्हा तुम्हाला कळेल की या ट्रेनमध्ये आपल्याला काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत त्या. सो बी विथ मी. 3 टायर एसीचं तिकीट 2,918 रुपये मी काढलं होतं, आणि त्याच्यामध्ये फूड हे इन्क्लूड आहे. फूडमध्ये मी व्हेज ऑप्शन सिलेक्ट केला आहे, आणि व्हेजमध्ये इव्हिनिंगला स्नॅक्स आलं, आणि स्नॅक्समध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवलंच आहे. आणि डिनरला मी व्हेजच कंटेंट व्हेजच मेनू सिलेक्ट केलेला आहे, आणि ब्रेकफास्टला पण व्हेजच आहे. तर ती पण जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही माझ्यासोबत राहा आणि फ्लाइंग राणी एन्जॉय करा. आता संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत, आणि राजधानीमध्ये डिनर टायमिंग झालेलं आहे, आणि जेवणही आलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते की जेवणाला मेनू काय आहे. मी व्हेज ऑर्डर केलं होतं, सो व्हेजमध्ये तुम्हाला मेनू दाखवते. मला दिसते की राईस आहे, डाळ आहे, पनीरची सब्जी आहे, कारण मी व्हेज ऑर्डर केलं होतं. नॉनव्हेजसाठी आय गेस चिकन करी असणार. इथे आलूची छोटीशी सब्जी दिलेली आहे, आणि रोटी दिलेली आहे, दहीही दिलेलं आहे. सो हे सगळं आपल्याला राजधानीमध्ये डिनरला मिळतं. टेस्टला मी बघून सांगते की ही टेस्ट कशी आहे ती. मी आता जस्ट माझं डिनर फिनिश केलं, अँड टू बी व्हेरी फ्रँक, मला हे डिनर इतकं चवीदार नाही वाटलं. जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल राजधानीने, तर तुम्ही डिनरचं ऑप्शन ॲज अ नो फूड केला तरीही चालेल. तुम्ही तुमच्या घरचं जेवण आणलं तरीही चालेल, कारण मला इतकं वर्थ नाही वाटलं हे फूड. सो ठीक आहे, वन टाईम तुम्ही करू शकता, बट तुम्ही जर रेग्युलर ट्रॅव्हलर असाल, सो मला तरी असं वाटतं की तुम्ही तुमचं घरचं फूड घेणं इज ऑलवेज बेटर. आणि आता डिनर नंतर आलेलं आहे आईस्क्रीम. गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे, आणि राजधानीमध्ये आलेला आहे ब्रेकफास्ट. आणि बघा ब्रेकफास्टला काय आहे मेनू. सो ब्रेकफास्टला मेनू आहे एक बटाटा वडा, पोहे, आलू भुजिया, मँगो फ्रुटी, चहा आणि कॉफी ॲज पर आवर चॉईस, आणि मिनरल वॉटर. तुम्हाला माझा राजधानी ट्रॅव्हल व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्लाइंग राणी.